विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला, त्याचा प्रॅक्टिस सेट 5.1. आता त्याचा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे एक्सपांड. त्याच्यात आहे इन ब्रॅकेट a+2 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे a-1 ब्रॅकेट कंप्लीट. आता तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरून आणि त्याचं एक्सपांडेशन करायचं आहे. फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट x+a ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे x+b. मग याला आपण x+a मानायचं आणि याला x+b मानून पुढे हा फॉर्म्युला असा तयार होतो. x² प्लस इन ब्रॅकेट x+b ब्रॅकेट कंप्लीट इंटू x प्लस a इंटू b. हा आहे फॉर्म्युला. आता त्या पद्धतीने आपण त्याला मांडून घेऊया. इथे याला आपण मानूया a+2, याला मानूया a-1. ओके. मग आता x म्हणजे इथे आला a चा स्क्वेअर अधिक आता a अधिक b. a अधिक b म्हणजे आपला हा a आहे आणि हा b आहे. तर a आपला प्लस आहे म्हणून 2 ॲज इट इज घ्यायचा, प्लस इथे हा -1 दिलेला आहे. ओके. मग हा -1 ब्रॅकेटमध्ये टाकायचा कारण तो निगेटिव्ह नंबर आहे. इंटू x म्हटलंय म्हणजे x म्हणजे आपला a आहे. मग इंटू a प्लस b म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय -1. मग इथे काय येईल 2 इंटू -1. हा मायनसमध्ये असल्यामुळे आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकला आणि हा पण इथे याला गुणिलेला आहे. जो आपण पॉईंट घेतो तो असतो मल्टिप्लायचा. ठीक आहे. पुढे आता आपण हे सॉल्व करून घेऊया. i² ॲज इट इज येईल. हा 2 आता प्लस इथे मायनसचा सिम्बॉल आहे तर इथे मायनस येईल, प्लस इथे 2 -1 होईल इंटू a प्लस आणि यांचं काय होईल 2 1 जा 2, पण इथे हा -1 असल्यामुळे हा -2 येईल. ठीक आहे. इथे परत इथे 1 उरतो 1a -2 हे आपला आन्सर आहे. पण इथे आपण 1 घेतला तरी चालतो किंवा नाही घेतला तरी चालतो. मग इथे ऑरमध्ये आन्सर येईल आपलं a² प्लस a-2. ठीक आहे. आले लक्षात. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट m-4 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे m+6 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला सेम याच फॉर्म्युल्यामध्ये ते फॉर्म्युल्यासारखं आपल्याला पुढे मांडून घ्यायचं आहे. m-4 m+6 = 2. आता इथे आपला x आहे m. मग इथे येईल m² प्लस आता इथे a प्लस b. इथे हा -4 आहे, इथे +6. दोघांचे जे साईन आहेत ते काय आहेत वेगवेगळे आहेत म्हणून आपण याला 2 हा -4 आला आणि इथे हा +6 आला. ठीक आहे. हे ब्रॅकेट हा a म्हणजे m प्लस इथे -4a इंटू b 6 आहे. आले लक्षात. मग आता हे m² आणि इथे हे आपण ॲज इट इज घेऊया. -4 प्लस इथे +6 इंटू m प्लस हे 6 4 जा 24. हा मायनस असल्यामुळे इथे -24 येतो आणि मग इथे येईल आपला आन्सर m² प्लस आता हा मायनस आहे हा प्लस आहे. मग इथे यांचं काय होईल मायनसच होईल. मग इथे आणि सिम्बॉल हा मोठ्या संख्येचा येईल म्हणून हा आपण इथे प्लस घेतला आणि इथे येईल 2 आणि हा जो m आहे इंटूचा m हा 2m होईल आणि इथे हा प्लस मायनसमधून इथे मायनसचा सिम्बॉल येऊन इथे m² प्लस 2m -24 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. आलं लक्षात. थर्ड वन आहे इन ब्रॅकेट p+8 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट p-3 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. फर्स्ट ब्रॅकेट p+8 p-3 = 2. आता आपला x काय आहे हा p म्हणजे p² प्लस b म्हणजे हा डबल ब्रॅकेट घेऊया. हा आपला 8 ॲज इट इज येईल, तो पॉझिटिव्ह आहे, प्लस हा
-3 ब्रॅकेट कंप्लीट इंटू ए म्हणजे आपला पी आहे, प्लस इथे ए ॲज इट इज येईल इंटू बीची व्हॅल्यू आपली मायनसमध्ये असल्यामुळे आपल्याला ते ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागलं. ठीक आहे. पी स्क्वेअर प्लस आता यांचं ही छोटी संख्या आहे ती मायनस आहे, मोठी आहे ती प्लस आहे, पण इथे काय होईल ते मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणजे 8मधून 3 गेले तर इथे 5 येतात, प्लस त्याचं सिम्बॉल असेल प्लस म्हणजे मोठ्या संख्येचा इंटू पी प्लस यांचं 8 3 जा 24, हा मायनसचा सिम्बॉल आला. ठीक आहे. आता पी हे दोघं साईन सेम असल्यामुळे इथे 5 + 5 आणि इथे हा इंटूला असल्यामुळे 5p आणि हा प्लस मायनस इथे मायनस येऊन इथे 24 येईल. ठीक आहे. आलं लक्षात. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट 13 + x आणि सेकंड ब्रॅकेट 13 - x. आता इथे पण आपण त्याला x + a आणि x + b फॉर्ममध्ये ॲड करूया. आता x आपला किती आहे 13 स्क्वेअर प्लस a + b, इथे प्लस x आहे आणि इथे -x आहे. ठीक आहे. याला ब्रॅकेट करूया. आता हा +x प्लस इथे -x हे ब्रॅकेट कंप्लीट इंटू 13 प्लस a + b म्हणजे इथे काय येईल x इंटू -x. ओके. आता 13चा स्क्वेअर 169 प्लस आता हे प्लस मायनस काय होऊन जातील कट होऊन जाईल, म्हणजे इथे आन्सर येतं आपलं 0 इंटू हा 13 ॲज इट इज प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती इथे काय येईल -x² येईल. ठीक आहे. मग इथे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय आता 0ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तरी आपला आन्सर काय येणार आहे 0, म्हणून ही आपण ही जी टर्म आहे ती काय करूया आपण कट करून देऊया, 0च घेऊया आणि इथे प्लस मायनसमधून हा मायनस येईल आणि ही टर्म कट झाल्यानंतर 169 ही टर्म पूर्ण कट होऊन जाईल, मग -x² हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 5 बघूया आपण. इन ब्रॅकेट 3x + 4y ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे 3x + 5y ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला हे या फॉर्ममध्ये मांडून घ्यायचे 3x + 4y 3x + 5y. ठीक आहे. आता x² म्हणजे 3x² प्लस 4y. आता हे दोघं टर्म ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डबल ब्रॅकेट घ्यायची काही गरज नाही आहे. 4y प्लस 4y + 5y ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3x + 4y इंटू 5y. इथे दोघं टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला ब्रॅकेट टाकायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर मग आता 3xचा स्क्वेअर 9x² प्लस 4y + 5y किती होतात 9y इंटू 3x प्लस 4 5 जा 20y². इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे yचा स्क्वेअर आला इक्वल्स टू आता 9x² प्लस आता हे दोघं मल्टिप्लायच्या फॉर्ममध्ये आहेत म्हणून 9 3 जा 27xy प्लस 20y². ठीक आहे. आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट 9x - 5t ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे 9x + 3t. ठीक आहे. आन्सर आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, त्या पद्धतीने आपण लिहून घेऊया. 9x - 5t 9x + 3t इथे मायनस आहे. ठीक आहे. आता 9x म्हणजे आपला x आला, मग 9x² प्लस डबल ब्रॅकेट घेऊया मायनस प्लसच्या व्हॅल्यूत -5t ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे 3t हा पॉझिटिव्ह नंबर आहे
इंटू 9x प्लस -5t इंटू 3t. ठीक आहे. आता याचं सोल्युशन 9x² म्हणजे 9 9 जा 81x² प्लस, आता हे मोठी टर्म निगेटिव्ह आहे आणि स्मॉल टर्म पॉझिटिव्ह आहे. इथे मायनस होईल म्हणजे इथे 2t येईल. हा इथे -2t इंटू हा 9x मल्टिप्लायचा आपण इथे घेऊया प्लस, आता 5 3 जा 15 बट ही टर्म मायनसमध्ये येईल 15t², t इंटू t² इक्वल्स टू 81x² प्लस, आता ही टर्म आपण सॉल्व करून घेऊया. 9 2 जा 18 बट टर्म आपली काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे 18 आणि हा t आणि 9चा व्हेरिएबल x घेणार आहे आणि इथे येईल आपला हा प्लस मायनस हे मायनसची टर्म येईल इथे 15t². ठीक आहे. तर इथे आपला आन्सर येतं 81x² मायनस 18tx प्लस मायनस मायनस येईल इथे 18tx मायनस 15t². हे आपलं आन्सर आहे. ओके. याला ऑरमध्ये असं पण लिहिता येईल. हे आपलं एकदम राईट आन्सर आहे. बट अल्फाबेटिकल प्रमाणे जर व्हेरिएबल्स घ्यायचे असेल तर 81x² मायनस 18 घेतले तर असेल आणि आपल्याला xt असं पण करून घेता येईल 15t². ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. m प्लस 2/3 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट m - 7/3 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे पण आपल्याला याच फॉर्ममध्ये मांडून घ्यायचं आहे. तर आता इथे आहे m प्लस 2/3 आणि m - 7/3. आता m म्हणजे आपला x² m² अधिक इथे हा मायनस टर्म आहे, ही प्लस टर्म आहे म्हणून इथे आपण डबल ब्रॅकेट घेऊया 2/3 प्लस मायनस 7/3 इंटू m प्लस इथे पण डबल करून घ्या 2/3 इंटू मायनस 7/3. ठीक आहे. मग इथे m² प्लस, मग आता आपल्याला ह्या दोघांची प्लस करून घेऊया. याचे न्यूमेरेटर डिफरन्स आहे, डिनॉमिनेटर सेम आहेत. मग आपल्याला न्यूमेरेटरची प्लस करून घेऊया. पण इथे साईन निगेटिव्ह असल्यामुळे इथे काय होईल, इथे मायनस होईल. 7 - 2 गेल्यावर किती होतील इथे -5 आणि न्यूमेरेटर जे आहे ते ॲज इट इज सेम असल्यामुळे इंटू m प्लस, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन न्यूमेरेटर्स आधी आपण न्यूमेरेटर्सचं करून घेऊया. 7 2 जा 14 मायनस 14 आणि 3 3 जा 9. ठीक आहे. मग इथे आपला आन्सर येतं m². इथे प्लस मायनस मायनस 5/3 आणि हा इंटूचा यम इथे येतो, या टर्मसोबतच येईल तो -14/9. हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात. 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. x प्लस 1/x x मायनस 1/x. मग आपला x काय आहे इथे xच आहे. हा x² प्लस इथली पहिली टर्म आपली प्लस आहे, सेकंड टर्म मायनस आहे इंटू x प्लस 1/x इंटू मायनस 1/x इथे मल्टिप्लाय. ठीक आहे. इथे येईल x² प्लस, आता ही मायनस आहे ही प्लस आहे, ह्या दोघं टर्म काय होतील, कट होतील. प्लस इंटू हा 0 इंटू x प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून काय होईल 1 1 जा 1 आणि x², बट ही मायनसमध्ये येईल x² ही टर्म. ठीक आहे. ह्याने याला मल्टिप्लाय केलं तरी याचा आन्सर 0च येणार आहे म्हणून x². आता हे ह्याचा सिम्बॉलचा काही संबंध राहणार नाही. मग हे प्लस मायनस इथे मायनस येईल, इथे 1/x². हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात.
लास्ट एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट 1/y प्लस 4 सेकंड ब्रॅकेट कंप्लीट 1 सेकंड ब्रॅकेट 1/y मायनस 9. ठीक आहे, आपण याच फॉर्ममध्ये मांडून घेऊया त्याला. ठीक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे ही टर्म येईल आपली 1/y स्क्वेअर. ए प्लस बी म्हणजे येईल प्लस 4 प्लस इथे मायनस 9 ब्रॅकेट कंप्लीट 1/y प्लस 4 इंटू मायनस 9. आलं लक्षात. आता इथे 1 ॲज इट इज येईल स्क्वेअर वाय स्क्वेअर येईल प्लस. आता हे प्लस मायनसचा इथे मायनसच होईल. मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या मायनस होईल म्हणजे इथे -5 इंटू 1/y आणि इथे प्लस 9 4 36. ठीक आहे, याचा आन्सर इथे लास्ट आहे 1/y स्क्वेअर प्लस मायनस इथे -5. हा 5 1 5 आणि हा y त्याच्या डिनॉमिनेटरला येतो आणि हा 36 इथे प्लस मायनस येईल. ठीक आहे, हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. सोपं होतं ना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.